नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की गेले काही दिवस, किंबहुना एक महिनाभर, ज्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनाची चर्चा होते त्याबद्दल बोलण्यासाठी आज माझ्या स्टुडिओमध्ये मुस्कान, जे की खास करून चाइल्ड राईट्समध्ये काम करणारी संस्था आहे, त्याच्या संचालिका शुभदा रणदिवे आहेत आणि पालकत्वासाठी सुजाण पालकत्व कसं असावं, चाइल्ड हिलिंग कसं करावं याबद्दल सातत्याने काम करत असलेली अपूर्वा तारे आपल्यासोबत आहे, की जी पालकत्वाचे अनेक वर्कशॉप्स घेते. खूप जणांना तिने या विषयामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि या दोघींशी बोलण्याचं कारण असं आहे की जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा कॅन्डल लाईट घेऊन, म्हणजे मेणबत्त्या हातात घेऊन मोर्चे निघतात. सगळे राजकीय पक्ष त्यावर वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करतात. न्यायव्यवस्था, जी पोलीस यंत्रणा आहे, ते आपापलं काम करत असते. या सगळ्यामध्ये कुठेतरी ज्या बालिकेवर किंवा ज्या बालकावर अशा स्वरूपाचा अत्याचार झालेला आहे त्याची मनोवस्था काय, नंतर त्याच्या आयुष्यामध्ये कुठले बदल घडणार आहेत आणि त्याच्याशी आपण कसं व्यवस्थित असं त्याचं आपण कसं केलं पाहिजे, त्या मुलाशी कसं बोललं पाहिजे, त्या मुलीशी कसं बोललं पाहिजे आणि त्या घटनेतून बाहेर आणून त्यांना एक सामान्य जीवन पुढे जगता यावं, सुदृढ मनाने जगता यावं, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी प्रामुख्याने भर असणार आहे. सुरुवातीला आपण आकडेवारीत जाणून घेऊया. अतिशय धक्कादायक आकडेवारी आहे. अर्थात हे रिपोर्ट झालेले आकडे, हे कुठेतरी कुठल्या तरी संस्थेमध्ये, यंत्रणेमध्ये आलेले आकडे. मुळात याला टिप ऑफ द आईसबर्ग, हिमनगाचं टोक असं म्हटलं पाहिजे. वास्तवातले आकडे जास्त असू शकतात. शुभदाची, पहिल्यांदा तुमच्याकडे की काय नेमकी आकडेवारी सांगते, कारण तुम्ही इतकी वर्ष काम करत आहात या क्षेत्रामध्ये आणि आपण बघतो की घटना झाल्यानंतर अनेकदा घटना रिपोर्ट सुद्धा होत नाही. तर एक तर सगळ्याकडे हल्ली आकडेवारी जी वापरली जाते अजूनही, तो रिसर्च, आपल्याकडे रिसर्च खूप झालेला नाही. पण 2007 मध्ये जो झाला होता त्याच्यात दिसतं जेवढ्या मुलांशी बोलले त्याच्यापैकी 53% मुलं म्हणाली की त्यांच्यावर अत्याचार झाले. म्हणजे 50% मुलं म्हणाली. त्याच्यात मुलग्यांची संख्या भरपूर होती. जे आपल्याला जे वाटतं मुलग्यांवर होत नाही तसं नाही, त्यांच्यावर होतं, ते फक्त बोलत नाही. त्याच्यानंतर आता हल्लीची जर घेतली तर 2022 मध्ये NCRBने असं रिपोर्ट केलेलं आहे की 7 रेप्स दिवसाला, एका तासाला होत असतात भारतामध्ये आणि 167 रेप्स हे रोज होत असतात भारतामध्ये. जर आपण पुण्याचं पाहिलं तर 2022 मध्ये 161 रेप झालेले, म्हणजे पुणे शहरात फक्त वर्षी. सो ही टक्केवारी भयानक आहे. पण तुम्ही जसं म्हणालात की इंग्लिशमध्ये आपण म्हणतो टिप ऑफ द आईसबर्ग, कितीतरी आता लोक खूपदा पेपरात हल्ली भरपूर न्यूज येते, बदलापूर नंतर तो खूप होय. तर ह्याचा अर्थ असं का की आता वाढलंय, असं आम्हाला खूप लोक प्रश्न विचारतात. तर नाही, वाढलेलं आहे असं नव्हे, तर रिपोर्टिंग जास्त होईल. त्यांना जनजागृती झाली, पॉक्सो हा कायदा आलाय, त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं. कित्येकदा लोकांना, मुलांना, इव्हन पालकांना माहिती नसतं की हा एक गुन्हा आहे आणि ह्या कायद्यानुसार त्याच्यावर ऍक्शन होतं. त्यामुळे वाढतं जे आहे, रिपोर्टिंग वाढतंय, ती चांगली गोष्ट आहे. जनजागृती वाढते, ती पण चांगली गोष्ट आहे. पण हे एक भयानक स्वरूप पण लोकांसमोर आहे. मुस्कानकडे ज्या पद्धतीचे केसेस येतात त्या नेमक्या काय स्वरूपाच्या असतात, कुठल्या स्टेजला ते तुमच्याकडे येतात आणि नंतर तुम्ही त्यांना कसं टप्प्याटप्प्याने यामध्ये मार्गदर्शन करता? तर मुस्कान हे प्रतिबंधापासून ते कायद्याची पूर्ण मदत, जर केस असेल तर कायद्याचा जो काही निकाल लागेल तोपर्यंत त्या फॅमिली बरोबर, मुलाबरोबर आम्ही असतो. प्रतिबंधक जर म्हटलं तर आम्ही शाळांमधनं जनजागृतीचे, ज्याला आम्ही अवेअरनेस सेशन्स असं म्हणतो, ते वयाप्रमाणे विभागलेले आहे. जी अगदी लहान मुलं आहेत, 4 ते 7-8, त्यांना पपेट्स किंवा अगदी 15 मिनिटामध्ये तुम्ही नाही म्हणायला शिका, तिथून पळून जा, असं जर कोणी सांगितलं, झालं तुमच्याशी, तर कोणाला तरी सांगा.
आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्यामध्ये ना मुलांना स्वतःला अपराधीपणाची भावना असते, त्यांना गिल्टी वाटत असते. तर ही तुमची चूक नाही, ती दुसऱ्या त्या प्रौढ माणसाची, मोठ्या माणसाची चूक आहे. हे अगदी छोटं सांग. मग जसं जसं तुम्ही वय वाढतं तसे आमचे मेसेज पण वेगळा असतो. जरा मोठ्या मुलांना की त्याच्याबद्दल कायदा आहे, तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतात, मग त्यांच्याशी जास्त बोलतं करणं. आणि मग टीन्स बरोबर तर सायबर. आता ऍक्च्युली 8 ते 13 वर्षाच्या मुलांना पण सर्रास फोन असतो, पॉर्न बघत असतात, त्याच्यानंतर फ्रेंडशिप्स करत असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा की तुम्हाला हळूहळू कसं ह्याच्यात तुम्ही अडकलेला ह्याच्यात, म्हणजे आमचे जे सेशन्स असतात ते असे असतात. या सेशन्समध्ये आम्ही फक्त शाळेतनं नाही, वस्तीमध्ये पालकांबरोबर, शिक्षकांबरोबर, बाकी NGOs बरोबर यांच्याशी आम्ही सत्र घेतो. त्या सत्रातून आम्हाला, ज्याला आम्ही डिस्क्लोजर म्हणतो, केस जर झालेली असली, कोणाशी असं घडलेलं असतं, तर ती मुलं येऊन सांगतात की माझ्याबरोबर असं झालं. खूपदा असं म्हणतात माझ्या मैत्रिणीबरोबर झालं, आमच्या शेजारच्या बरोबर झालं. ते कित्येकदा ऍक्च्युली त्यांच्याबरोबर असतं पण ते बोलू शकत नाही. पण त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स असतो की ही ताई माझं ऐकेल, कारण आम्ही ज्या पद्धतीने सेशन्स केलेले त्याच्यामध्ये नॉन जजमेंटल अशा पद्धतीने आमचे केस वर्कर्स त्यांच्याशी बोलतात. त्यामुळे तिथून येतात. आता आम्ही पोलीस ट्रेनिंग्स भरपूर करतो. दरवर्षी आमची पोलीस ट्रेनिंग्स बऱ्याच लेवल्सला चालू असतात. म्हणजे जे रायटर असतात त्यांच्यावर चालतात, पोलीस जे PI जे असतात त्यांच्याशी चालतात, वेगळ्या वेगळ्या लेवलवर चालतात. त्यामुळे त्यांना आता बऱ्याचशा पोलीस स्टेशन्सना माहिती आहे की अशी जर केस आली तर मुस्कानला पण कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यांना मुलांना बोलतं करता येत नाही, कारण मुलं येतात पण ते पोलिसांचं सगळे, तरी खूप पोलीस स्टेशनला वेगळी चाइल्ड फ्रेंडली रूम आहे, तरी सुद्धा मुलं बोलायला ह्या अशा बाबतीमध्ये प्रौढ लोक बोलू शकत नाहीत, तर मुलं काय, तर त्यांना वेळ लागतो. मग अशा वेळेला त्यांना म्हणून पोलिसांकडनं आम्हाला केस. बाकी NGOs जे काम करतात एज्युकेशनवर त्यांच्याकडे केसेस येतात. त्यांचा अजेंडा असतो एज्युकेशन, पण त्याच्यातनं त्यांच्याकडे केसेस होऊ शकतात, ते आम्हाला केसेस. किंवा कॉमन मॅन जे आता आपण बोलतोय, कोणी ऐकलं, त्यांना माहिती आहे, अशी लोक सुद्धा. ते परवाच आमच्याकडे केस आले जिथे एका घरी काम करणाऱ्या बाईच्या लक्षात आलं की तिच्या मुलगा आणि मुलींचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग तिने आमच्याकडे केस असते. तर असे वेरियस केसेस आमच्याकडे. एकदा केस आली की आम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा FIR करण्याचा प्रयत्न केला. तर तो FIR जास्तीत जास्त पालकांनी करावा हे बरोबर असतं, कारण ते पुढे जी लिगल सिस्टीम असते त्याच्यात जे कायदा जो म्हणतो त्याच्यामध्ये मग आम्हाला प्रॉब्लेम, म्हणून मग FIR करतो. FIR झाल्यानंतर जे काही क्रिया आहे, फॅमिलीला काउन्सिलिंग लागतं, असा तो सगळा पुढचा प्रवास. अपूर्वा, मला विचारायचं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुझी जी मुळात थीम आहे की हील द चाइल्ड, युअर इनर चाइल्ड, तर हे बालपण अशा घटनांमध्ये किती हरवतं आणि तुझ्याशी जे पालक बोलतात किंवा मग मुलं पण बोलतात, तर काय नेमकं? सो बेसिकली कसं असतं ना की लहानपण जे असतं, आपण म्हणतो ना लहानपण देगा देवा, बट लहानपणी ज्या पोरांसोबत काही ट्रॉमॅटिक इन्सिडेन्सेस होतात फ्रॉम 0 to 12, असं म्हटलं जातं की चाइल्ड इज कम्प्लिटली सबकॉन्शियस. कॉन्शियस ब्रेन किंवा ते फिल्टर अजून डेव्हलप झालेलं नसतं की काय बरोबर आहे काय चूक आहे. आणि जेव्हा ते फिल्टर अजूनही डेव्हलप झालेलं नाही आहे, त्या लहानशा पोराला असं वाटतं की हे आपल्यासोबत झालं हे म्हणजे मी डिझर्व करत होतो कुठेतरी किंवा काहीतरी, कारण कळतच नसतं ना की काय खरं आहे काय खोटं आहे, काय बरोबर आहे काय चूक आहे. आणि त्यामुळे काय होतं, या पोरांचं ना ते त्याच वळणात किंवा त्याच पद्धतीने ते लाईफ जगत जातात. कारण वी नो वी आर कलेक्शन ऑफ अवर पॅटर्न्स. आपले जे पॅटर्न्स बनतात चाइल्डहुड पासनं. आता मी बऱ्याच ॲडल्ट्स सोबत वर्क करते ज्यांनी लहानपणी हे सगळं अनुभवलं असतं किंवा सेक्शुअल ट्रॉमा किंवा अब्यूज झालेला असतो. त्यांचे लांबचे दुष्परिणाम म्हणा आणि शॉर्ट टर्म जे ट्रॉमाज असतात त्या ह्याच्यावर हिलिंग
जास्त केलं जातं. आता काय होतं ना बऱ्याचदा की एक लहानसं पोर आहे, त्याच्यासोबत काही झालेलं आहे, तिच्यासोबत काही झालेलं आहे, द चाइल्ड इज नॉट अवेअर की मी कुठे जाऊ, कोणाशी बोलू, राईट. आणि भलेही मी जर का माझ्या आईवडिलांशी बोलली, माझ्या आईवडिलांना सांगितलं या गोष्टी, तरी त्या कितपर्यंत सपोर्ट केल्या जातील, दॅट इज अ ह्यूज क्वेश्चन, बिकॉज पेरेंट्स डोंट वॉन्ट एनी प्रॉब्लेम, राईट. पोलीसच्या चक्रा नको आहेत पेरेंट्सना नाही घुसायचं आहे त्या लिगॅलिटीमध्ये, आणि त्यामुळे पण बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात, इग्नोर केल्या जातात. आता काय होतं की त्या लहान पोरासोबत जे झालेलं असतं, द चाइल्ड डझंट नो व्हॉट इज हॅपन्ड विथ द चाइल्ड. आणि इमिडिएट जे आपण म्हणतो, देर आर 4 levels वर ते इम्पॅक्ट झालेला असतो, नॉट जस्ट फिजिकल लेवल. आपण बऱ्याचदा फिजिकल लेवलवर फोकस करतो की ठीक आहे, काही मार्क्स, काही स्कार्स दिसतील, बट देर आर अदर लेवल्स जिथे तो इम्पॅक्ट झालेला असतो, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल लेवलवर, सोलवर तो इम्पॅक्ट झालेला असतो. आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे पेरेंट्सना आजच्या जनरेशनमध्ये. कारण आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, झालं, दॅट इज अ पास्ट, बट इट इज स्टील देअर, राईट. ते अजूनही आहे. तर ते कसं ते हील करता येईल आपल्याला, त्याच्यावर आपल्याला जास्त फोकस, रादर दॅन ठीक आहे तो व्यक्ती आहे ज्याने ते, जो पर्पिट्रेटर आहे त्याला तर शिक्षा मिळालीच पाहिजे, दॅट इज अनदर स्टोरी. बट व्हॉट कॅन पेरेंट्स डू आपल्या पोरींसाठी, आपल्या पोरांसाठी, ते अवेअरनेस डेव्हलप करायला, ते हीलिंग किंवा ॲक्सेप्टन्स ही खूप मोठी गोष्ट आहे. ॲक्सेप्ट करू नाही शकत आपण बऱ्याचदा आपल्या गोष्टी, आणि त्या पोरी जर का एक्नॉलेजमेंट जर का त्या पोरींना किंवा पोरांना नाही मिळालं की बाबा तुझी चूक नाही आहे ह्या गोष्टीत, यू आर नॉट ॲट फॉल्ट, इट वॉज नॉट युअर मिस्टेक, जर का हे सारखं सारखं सांगितलं नाही गेलं, दे इंटरनलाइज दॅट. त्यांना ते आतून असं वाटायला लागतं की माझी चूक होती, कुठे ना कुठेतरी माझी चूक होती, ज्याच्यामुळे हे माझ्यासोबत झालं. आणि दॅट इज अ स्ट्रेट पाथ टू डिझास्टर. कारण आता मी अडल्ट्स सोबत वर्क करते, आय नो द रेपरकशन्स ऑफ व्हॉट हॅज हॅपन्ड विथ देम इन चाइल्डहुड. एव्हरी एरिया इज इम्पॅक्टेड. रिलेशनशिप त्यांना बिल्ड करता येत नाही, कारण तो ट्रस्ट फॅक्टर निघून गेलेला असतो. ॲज अ चाइल्ड फ्रॉम 0 to 3, 4, 5, चिल्ड्रन आर वन विथ द एन्व्हायरमेंट. व्हॉट डू यू मीन बाय वन विथ द एन्व्हायरमेंट? त्यांना नाही माहिती की माझी आई एक वेगळी एंटिटी आहे, माझे वडील एक वेगळे एंटिटी आहेत, राईट. आणि जेव्हा दे आर कम्प्लीट सबकॉन्शियस, राईट. जेव्हा त्यांना हेच माहिती नाही की एक वेगळी एंटिटी आहे त्यांच्यासोबत, जे होते, आता बदलापूरची केस झाली, 4 वर्षाच्या पोरींसोबत झाले, त्यांना माहिती सुद्धा नाहीये की काय झालंय त्यांच्यासोबत, बट स्टील इट हॅज लेफ्ट अन इम्पॅक्ट, इट मस्ट हॅव लेफ्ट अन इम्पॅक्ट. नाव हाऊ टू गो हेड आणि कसं ते हील करायचं, त्या स्टेप्स मी नक्कीच या डेफिनेटली येते सुद्धा तुझ्याकडे. ठीक आहे, नेमकं जेव्हा अशा प्रकारच्या तुमच्याकडे केसेस येतात, एक म्हणजे आपण सांगितलं की जेव्हा सर्वे केला तेव्हा 53% लोकांनी सांगितलं की झालं होतं, पण त्याआधी ते बोलले नव्हते कदाचित कुठे, किंवा त्यातल्या फारच कमी असतील की ज्या खरंच रिपोर्ट झालेल्या होत्या. म्हणजे लपवून ठेवण्याची जी प्रवृत्ती. मी एक छोटा प्रकार सांगते की मी अगदी लहान होते, शोले पिक्चर आलेला होता आणि बसंती कॅरेक्टर होतं. माझ्या शेजारच्या बाल्कनीमध्ये एक मुलगी उभी होती, 7-7.5 वर्षाची, आणि खाली मुलं कुस्ती बिस्ती खेळत होती, म्हणजे आपल्या बालपणी जे खेळायचे तसे खेळ. आणि ते खालून तिथे तिला शिट्टी वाजून बसंती ओरडली. बसंती म्हणून तिच्याकडे बघून त्यांनी 2दा-3दा हे केलं. तिचे वडील आले आणि त्यांनी तिला एक थोबाडीत मारली आणि सांगितलं, का बाल्कनी तुम्ही राहतेस, आत बस. त्यावेळी तिच्या आईने एक भूमिका घेतली. ती तिथेच आली आणि ज्याला आई राडा घालणे म्हणतात तसं तिने केलं. तिने सांगितलं, वडिलांनाही झापलं, नवऱ्याला झापलं. तिने सांगितलं, अहो तिला काय म्हणतात, त्या 7.5 वर्षाच्या मुलीला कळत नाही, जा खाली आणि त्या पोरव्यांना थोडवणे. म्हणजे तो प्रसंग असा लक्षात राहिला. तर त्यामुळे रिपोर्ट होत नाही.
काय असे तुमच्याकडे केसेस येतात की संस्थेकडे की जेव्हा लक्षात येतं की हे सांगत नाहीत? अपूर्वा पण म्हणत होती की त्यांना ते आपलंच काहीतरी चुकलंय, आपलंच काहीतरी गिल्ट त्या 7.5 वर्षाच्या मुलीच्या लक्षात काय राहिलं असेल की म्हणजे तर आता जेव्हा आपण म्हणतो की मुलं का बोलत नाहीत, मुलं का बोलत नाहीत, एक म्हणजे त्यांना धमकावलं जातं. अब्युझर हा जो कोणी अत्याचारी असतो तो त्यांच्यावर असं एकदम स्पेशली जर ओळखीचं असतं. आता आमच्याकडे केसेस येतात त्याच्यापैकी 80% मुलांना जो कोणी अब्युझर असतो, तो गुन्हेगार असतो, तो त्यांना माहिती ओळखीचा असतो. मग तो शेजारी असो, मित्र असो, भावाचा मित्र असो, किंवा घरातले लोक असो, इव्हन वडील, तो 80% मुलांना माहिती असतं. त्यामुळे ती म्हणते तशी ती कन्फ्यूज होतात, त्यांना कळत नाही बरोबर आहे नाही आहे. आणि त्याला आम्ही ज्याला ग्रूमिंग म्हणतो, असं ग्रूमिंग केलं जातं मुलांचं. एकदम ज्यांची ओळखीची असतात तेव्हा एकदम काहीतरी होतं असं नाही, तर त्यांना आधी बोललं जातं, त्यांना प्रेम दाखवलं जातं, कुठेतरी आमिष दिलं जातं, चॉकलेट दे, खेळणं दे, कुठेतरी फेरफटका मारून आण. त्याच्यानंतर कित्येकदा घरातलं वडीलच असतं. मी म्हणेन 50% वेळा आमच्याकडे केसेस येतात तेव्हा वडील असतात. तर त्यावेळेला तिथे एक आपल्याकडे एक अशी प्रवृत्ती आहे की ही माझीच मालमत्ता, माझी प्रॉपर्टी आहे, म्हणजे मी काही करू शकतो. सो अशा पण केसेस असतात. तुम्ही जसं म्हणालात ना तसं मुलीबरोबर आई खंबीरपणे उभी राहिली, तसं झालं तर ती केस एकदम मजबूत. एक लहान बाळ आमच्याकडे आलं 13 महिन्याचं, ते त्या मुलीवर अब्यूज झालेला आणि घरातल्याच एका चुलत्याने केलेलं. पण ती आई त्या मुलीबरोबर, मुलीला घरातून बाहेरच पडायला लागलं, पण ती तिच्याबरोबर. तर आम्ही असं पाहिलंय की जेव्हा जेव्हा घरातलंच असेल कोण, तर आई जर खंबीर असेल तर बरेचदा ते होऊ शकतं. मग आपण जेव्हा गिल्ट बद्दल बोलत होतो की मुलांना सांगितलं जातं की हे बघ तूच वाईट आहेस, तुझ्यामध्येच काहीतरी आहे म्हणून मी तुझ्यावर बदलतो. आणि म्हणून कोणाला सांगितलं ते विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर, मी मोठा आहे, मी आता मामाच असेल, आई विश्वास ठेवेल का? त्यामुळे मुलांना पण हे माहिती असतं की विश्वास ठेवतील का माझा विश्वास, आणि त्यामुळे त्यांनाच गिल्ट, अपराधी वाटत राहतं किंवा त्यांना आमिष दिलं जातं आणि मग त्यांच्यावर हे कृत्य केलं जातं. तसं असेल तर त्यांना असं वाटतं मी तर आता हे घेतलं, अगदी छोटी चॉकलेट सारखी गोष्ट असते पण त्यांच्यासाठी ती मोठी असते. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी चॉकलेट घेतलं होतं, मला आईने सांगितलं होतं नाही, त्यामुळे बरेचदा करतात. तर घाबरवलं जातं, धमकावलं जातं. तुझ्या बहिणीशी पण असं किती केसेस आहेत जिथे त्यांनी म्हटलं तुझी लहान बहीण आहे ना त्याच्याबरोबर मी पण असंच करेन, गप्प बस, आणि त्या मुली गप्प बसतात आपल्या बहिणीचं, विच इज सो इनक्रेडिबल. त्याच्यानंतर आई वडिलांना मारून टाकते. तर मुलांना काय माहिती की इतकं सोपं नाही आई वडिलांना मारून, पण त्यांना कन्फ्यूज केलं जातं, कुठे कधीतरी प्रेम दाखवलं जातं, कधीतरी नाही, आणि हळूहळू हे करत 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 कन्फ्युजन आणि गिल्ट ह्या 2 गोष्टी खूप ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्वाच्या. मग कायदा काय सांगतो? नंतर पॉक्सो बद्दल आपण खास करून बोलायला हवं की नेमक्या काय तरतुदी आहेत आणि तो अन्य कायद्यांपेक्षा वेगळा कसा आहे. आता आपण जर 2012 मध्ये हा पॉक्सो कायदा, त्याच्या आधी काय होतं, सेक्शुअल अब्यूज म्हणजे बाललैंगिक अत्याचाराच्या विरुद्ध काहीही कायदाच नव्हता. मग ते रेप जे अडल्ट बरोबर होतं, जे व्हॉट इज कॉल्ड एज पेनिट्रेशन होतं, त्याच्या खाली तो यायचा, किंवा अननॅचरल सेक्स असं त्याच्यात घेतलं. आणि त्याच्यातून कन्व्हिक्शन व्हायचीच नाही, कारण हे कधीतरी प्रूव्ह केलं जायचं की बाबा नाही पण पेनिट्रेशन झालंच नाही, प्रयत्न केला गेला. त्यामुळे आणि मग खूप सगळ्यांनी धरून ठेवलं. तेव्हा त्याच सुमारास निर्भया केस झाली, आमिर खानचा प्रोग्राम झाला या विषयावर, असं सगळं झालं. मग आमच्यासारख्या NGOजनी पण खूप त्याच्याबद्दल आवाज केला आणि हळूहळू हा कायदा आला, ऍक्ट आला. त्याच्यात वेगळ्या काय तरतुदी आहे, तर तो स्पेशल ऍक्ट, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे वेगळ्या स्पेशल कोर्टामध्ये केसेस चालवायच्या. नॉर्मल कोर्टच्या जे असतात तिथे डिफेन्स लॉयर मुलांना प्रश्न विचारले जातील, ते जज, त्या मॅजिस्ट्रेट चांगल्या खेळी मेळ नाही म्हणतात पण चाइल्ड फ्रेंडली वातावरणात त्या घेतल्या जातात.
त्याच्यानंतर हा जेंडर न्यूट्रल. आधी जो होता तो मुलींसाठीच होता कारण Correct. पण आता मुलग्यांना पण हे विषय मुलांना. म्हणून तो जनरल न्यूट्रल आहे. मुलगी किंवा दुसरे कुठलेही लैंगिक हे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोलीस जेव्हा FIR घेतली, FIR झाली की लगेच आरोपीला अटक. पोलिसांनी मुलांबरोबर फ्रेंडली, चाइल्ड फ्रेंडली अशा पद्धतीने बोलायला पाहिजे. त्यांना पोलीस स्टेशनला बोलवता कामा नाही. तुम्ही त्यांच्या कम्फर्टच्या लेवलला कुठे असेल, शाळा असो, घर असो, घरी बरेचदा नको असतं, पण कुठेही जिथे आता आमच्या संस्थेत येऊन पोलीस त्यांच्याशी बोलणार. सो अशा ठिकाणी जायचं की जिथे मुलांना भीती वाटणार नाही, मुलं सहज बोलू शकतात. त्याच्यानंतर युनिफॉर्म मध्ये पोलिसांनी जायचं नाही, त्यांनी प्लेन क्लोथ्स मध्ये जायचं. आणि प्रत्येक गुन्ह्याला कायदा म्हणजे कुठलाही जाईल, नुसतं लैंगिकतेच्या भावनेने लहान मूल आंघोळ करत असताना बघितलं तरी तो गुन्हा. मग त्याच्यात सगळं येतं, म्हणजे छेडछाड ज्याला आपण म्हणतो, किंवा व्हिडिओज पाठवणं, पॉर्नोग्राफिक व्हिडिओज मुलांना पाठवणं, मुलांना पॉर्नोग्राफी ऑनलाईन दाखवणं, किंवा मुलांना यूज करणं पॉर्नोग्राफी, त्यांना खाजगी त्यांच्या खाजगी हातांना हात लावणं, त्यांना आपल्या खाजगी हात लावणं, हे सगळे कव्हर झालेत. आणि प्रत्येक ह्याला वेगळा. त्याच्यामध्ये एक त्यांनी अजून आहे कलम की ज्याच्यामध्ये ॲग्रिवेटेड ऑफेन्स. ॲग्रिवेटेड म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहील, मुलीचा किंवा मुलाचा मृत्यू झाला, किंवा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे मुलाची सोडली आहे, जसं बदलापूरमध्ये, किंवा जिथे पालकांनी टीचर आहे, शाळेवर जबाबदारी आहे, रेसिडेन्शियल स्कूल आहे, तिथले कोणी कर्मचारी आहेत, किंवा हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे, अशा ठिकाणी जिथे तुम्ही ऍक्च्युली रक्षक असता, रक्षक होतो भक्षक हा तिथे लागू आहे, तर जिथे तुम्ही ऍक्च्युली मुलाचे रक्षक असता त्या ठिकाणी जर झालेलं असलं तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी, मग तो ॲग्रिवेटेड. असे बरेच कायदे. हा कायदा अतिशय चांगला आहे. आता सिस्टम्सने तो फॉलो करता आला आपल्याला तर तो अजून स्ट्रॉंगली यूज करता येईल. अपूर्वा, मला हे विचारायचं आहे की कुठल्या सायन्स असतात की ज्या ओळखल्या पाहिजेत? म्हणजे कधी आता बदलापूरच्या केसेसमध्ये घटनेत जरी आपण बघितलं तरी घटना झाली 12 तारखेला, 16 पर्यंत ती तशी पालकांच्या सुद्धा लक्षात आलेली नव्हती. बरोबर आहे. म्हणजे 4 दिवस गेले, 4 वर्षाचं अपत्य. मला आठवतं की मी घरी यायची तेव्हा, म्हणजे अगदी नोकरीला लागेपर्यंत माझी आई जिवंत असेपर्यंत, तर दारामध्ये माझी आई उभी असायची वाट बघत. आणि आल्यानंतर मी सकाळपासूनचं सगळं घडा रिपोर्टिंग करणे, हा म्हणजे गुड बॅड अगली व्हॉट्स करेक्ट, सगळे अनुभव सांगणे, आणि मग आम्ही दोघींनी घरात जाणे, हा एक प्रकार होता. पण इथे 4 दिवस इतकं छोटं मूल लक्षात नाही आलं. याला कारण काय? कुठल्या सायन्स असतात त्या? तुला या सगळ्यात एकंदर ज्या केसेस तू डील करतेस त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल की या कारणास्तव मुली बोलत नाहीत, किंवा काय नेमकं कुठे ती हे. सो बेसिकली आता कसं झालंय ना की खूप फास्ट रनिंग वर्ल्ड झालंय. म्हणजे लोकांना लवकर पटापट गोष्टी हव्या असतात, आणि त्याच्यासाठी आपल्या पोरांनाही आपण पळवतो की स्कूलची वेळ झाली पळ, राईट, विदाऊट टेकिंग अ पॉज, विदाऊट अंडरस्टँडिंग की नक्की काय चालू आहे एन्व्हायरमेंटमध्ये. आताचं काळ असा झालाय की लोकांना फक्त पळायचं आहे, राईट, आणि ते पैशांसाठी म्हणा किंवा बेटर एन्व्हायरमेंटसाठी. बट कुठे ना कुठेतरी पालकांचं ते इग्नोर केलं जात आहे की इफ अ चाइल्ड इज कमिंग, एक व्यक्ती, एक लहान बाळ येत आहे आणि सांगते की मला नाही जायचं आहे शाळेत, आपण काय करतो ना बऱ्याचदा आपलं ते थॉट प्रोसेस किंवा आपलं एक आपल्यालाच कंडिशनिंग झालं असतं की बाळ जर का कंप्लेन करतंय तर ते तिला नाही जायचंय शाळेत, कंटाळा आला असेल मे बी, किंवा काहीतरी झालं असेल, असंच काहीतरी उगीचच कारण काढतंय बाळ की नाही जायचंय. वी डोंट टेक अ पॉज टू अंडरस्टँड की का नाही जायचंय बाळाला, राईट. आता फॉर मी ऑल्सो इनिशियली जेव्हा माझी पोरगी लहान होती, 2-2.5 वर्षाची होती, 3 वर्षाची, 4 वर्षाची, तेव्हा पण असं बऱ्याचदा असं व्हायचं तिला की नाही जायची इच्छा होते आज, राईट. इवन दो द रिझन माइट बी देर इज ऑलवेज अ रिझन, राईट.
नेहमी एक कारण असणारच की त्या बाळाला का नाही जायचं. तर एक इन्सिडेंट मी क्विकली शेअर करते माझ्या पोरीचं. शी वॉज 4.5 years आणि देअर वॉज वन डे तिला नव्हती जायची इच्छा शाळेत. ओके. आणि ती लगातार 2-3 दिवस ती कंटिन्युअसली मला सांगत राहिली की नाही जायचं. ॲट दॅट मोमेंट आय डिड नॉट रिअलाइज की काहीतरी झालं असेल. नाव इवन दो काही असं मोठं किंवा एक्स्ट्रीम काही झालं नाही, बट देन शी हॅड तिने काय केलं, तिने आपल्या फ्रेंडला चावलं होतं आणि त्यामुळे तिच्या सगळे फ्रेंड्स तिच्याशी बोलत नव्हते आणि त्यामुळे त्या भीतीने की कोणी माझ्याशी बोलणार नाही त्यामुळे मला नाही जायचं, त्यामुळे रोज ते टँट्रम्स चालू होते. वन मोमेंट आय रिअलाइज की नाही आपल्याला काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी विचारलं तेव्हा तिने या गोष्टी सांगितल्या मला. तो इट इज खूप क्षुल्लक गोष्टी आहे की ठीक आहे भांडणं वगैरे तर होतच राहतात, पण ह्या एक्स्ट्रीम लेवल केसवर जर का 4 दिवस बाळ सांगतंय की मला नाही जायचंय किंवा रडतंय बाळ, ॲट दॅट मोमेंट पेरेंट्सना ही खूप काळजी घेणं आवश्यक आहे की ॲटलिस्ट मी ऐकलं पाहिजे की काय आहे, का बरं नाही जायचंय. आपण विचारत सुद्धा नाही की का बरं नाही जायचंय. राईट. नाही जायचं म्हणजे जायचं. राईट. बऱ्याचदा असं होतं की नाही जायचं म्हणजे जायचं. सो पहिली स्टेप ही पेरेंट्सना समजून घेण्यासाठी की का नाही जायचं, पहिली स्टेप इज अवेअरनेस की ॲटलिस्ट मला एक विचारू द्या माझ्या बाळाला की का बरं नाही जायचंय. राईट. सेकंड थिंग टू अंडरस्टँड इज एक लहान बाळ आहे तिच्यासोबत काहीतरी झालेलं आहे. द बिहेवियर हॅज टू चेंज. बिहेवियरली जर का ती विथड्रॉ करते आहे, शी इज नॉट कम्युनिकेटिंग, ती बोलत नाही आहे, कोणाशी जाऊन ती खेळत नाही आहे, या छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी आपल्याला त्या नोटीस करता आल्या पाहिजे. राईट. जरी ती बोलत नसेल, पेरेंट्सशी बोलत नसेल, फ्रेंड्स सोबत जाऊन खेळत नसेल, तर ह्या बिहेवियरल चेंजेस आपल्याला नोटीस करता आल्या पाहिजे. थर्ड, ऑफकोर्स फिजिकल लेवलवर आपल्याला 4 वर्षाची पोरगी आहे तर इट इज नॉट, ती स्वतःहून आंघोळ करू शकत नाही. आया घालून देतात. आयांना हे खूप इम्पॉर्टंट आहे समजून घेणं काही, कारण 4 दिवस समजा जर का झालं आहे त्या पोरीसोबत काही, तर फिजिकल लेवलवर सिम्पटम्स येणं नक्कीच आहे. राईट. सो आपल्याला पहिले रिफ्लेक्ट करायचं आहे की आपण कुठे पळत चाललोय, की आपण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा नोटीस नाही करू शकत आहे आपल्या बाळामध्ये. राईट. जसं आता आम्ही टीचर्सना पण सांगतो की तुम्ही जेव्हा हे करता मुलांचे बिहेवियरल जे चेंजेस होऊ शकतात, की एखादं मूल ती म्हणते तसं विथड्रॉ झालं, अगदी व्यवस्थित अकॅडमिकली चांगलं असेल, एकदम सडन चेंजेस किंवा इनअप्रोप्रिएट भाषा, त्यांना प्रायव्हेट पार्टची नावं माहिती, ते बोलतायत, ऍक्ट बद्दल सांगतायत इतर मुलांना, की ह्या वयाच्या मुलाला कसं काय कळलं, याचा अर्थ काही त्यांच्या बरोबर झालं, त्यांनी बघितलेलं असेल, विच इज अगेन नॉट करेक्ट, पण हे त्यांच्याबरोबर का मुलं हे करतात, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, जेव्हा ती मुलं ती जसं म्हणते की फिजिकल, आमच्याकडे जेव्हा मुलं येतात कित्येकदा स्क्रॅचेस असतात, बाईट असतो किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालेलं असतं. मग युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन का झालं, आता जसं तिने तिच्या मुलीचं एक्झाम्पल दिलं, असे आमच्याकडे एक केस होती, तिथे ती मुलगी शाळेत जायला अशीच रिफ्यूज करायला लागली. आई वडील कोणीतरी सोडायचे, त्याच्यानंतर ती रिक्षाने जायची, तरी अजिबात जायला तयार नाही, म्हणून मग ते तिला सोडायला लागले, पण दोघंही नोकरी करणार, अतिशय अवघड जातो. मग त्यांना शाळेत विचारलं, शाळेत टीचर म्हणाला काहीच नाही, हे नाही, मुलीला शाळेत सोडलं तर ती जायची, म्हणून त्यांनी रिक्षाची एन्क्वायरी केली की तिथे काही आहे, तिथे पण काही नव्हतं. पण अजून नीट परत टीचरचा जेव्हा विचारलं तेव्हा लक्षात आलं की काहीतरी 3-4 दिवसासाठी रिक्षावाला बदललेला आणि तो नवीन रिक्षावाला जो आहे तो तिला अब्यूज करतो. तर आता हे कसं काय लक्षात, म्हणजे बरंच विचारल्यानंतर बोलल्यानंतर तुमची सिस्टीम, आई वडिलांनी सिस्टीम सेटअप केली होती, व्यवस्थित तो चालत होता, सगळं काही ठीक होतं, पण हे मध्ये चेंज झालेलं त्यांना. तो सारखं मुलांना विचारत राहणार. कित्येकदा ना आया जेव्हा पाठवतात मुलांना बाहेर,
तेव्हा बाहेरचं पाणी पिऊ नका, बाटलीतलंच पी, डब्बा संपवून आण, दुसरं काही खाऊ नको बाहेर, असं छोट्या मोठ्या सगळ्या मुलांना आपण सांगतो. पण त्याचबरोबर कोणी काही असं सांगितलं सहज सांगायला पाहिजे. त्याचा मोठा बाऊ खूप केला जातो, असं बसून मग आता आम्ही सांगणार बोलणार, ह्याच्यातनं मुलं त्याच्यातलं म्हणजे टॅबू होतो. आणि मग बोलू कसं मी, बापरे हे एवढं सिरियस आहे, मग मी सांगू कसं आईला. अशापेक्षा रोजचे जे तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देताना त्याच्यातच कोणी काही चिडलं छाडलं तर सांग. मोठ्या मुलींना ग्रुपमध्ये राहा, बाहेर जाताना सांगून जा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखादी क्लासला जात असाल, त्या क्लासमध्ये जर कमी लोक आजूबाजूला असतील तरी 1-2 जाता जाताना 1-2 घरं पार्किंग ठेवायची, की तिथे काही झालं तर इथे नेहमी त्या आजी असतात, तेव्हा कोणी असं काही केलं तर मी इथे धावत जाईल. अशा छोट्या सिंपल इन्स्ट्रक्शन्स स्वतःला सेफ करण्यासाठी. अगदी बरोबर आहे. आता एक माझे पत्रकार फे डिसूजाचा व्हिडिओ मी बघत होते आणि तिने तो खूप यांनी सांगितलंय की आम्हाला म्हणजे आता चर्चा होते आपल्याकडे, असं होतं देशभरामध्ये काही घटनांचे चांगले परिणाम पण होतात. जसं पॉस्को आला कारण निर्भया वगैरे हे सगळ्या केसेस आल्या, त्याच्यात माध्यमांनी एक भूमिका निभावली. कितीतरी असे वेळी माध्यमही कमी पडतात, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्याला अतिरंजित करतात. सगळंच आहे म्हणजे यामध्ये त्याला सनसनाटी करणे हा पण एक भाग असतो. आणि कधी कधी एखादी केस अशी असते की नाही, निर्भया अशी एक झाली की ज्यामुळे सगळी एक व्यवस्था हादरली, आणि ती व्यवस्था हादरल्यामुळे काही बदल म्हणजे अगदी गुन्हेगाराचं बाल गुन्हेगारीचं वय किती असावं इथपासूनचे सगळे विचार यंत्रणेला करायला लागले, सरकारला करायला भाग पडलं. हा एक भाग झाला. पण खूप छान त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रोटेक्शन नकोय, आम्हाला सेफ्टी हवी, आम्हाला एक सुरक्षिततेची भावना असणं, की मी घरातनं कुठल्याही क्षणी बाहेर पडू शकते, मी सुरक्षितपणे मला जिथे जायचंय तिथे जाऊ शकते आणि परत येऊ शकते. हे सगळं वातावरण निर्माण करण्यासाठी काय काय वाटतं पूर्वा, की एकंदर सगळ्या व्यवस्थेमध्ये कसं व्हायला पाहिजे आणि नंतर हिलिंग प्रोसेसमध्ये काय, त्याच्यावर आपण नंतर बोलू. सो बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं की ॲज पेरेंट्स आपल्याला ते एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे. आता एन्व्हायरमेंट ते क्रिएटेड नाही आहे कारण तो टॅबू बनवलेला गेला आहे की मुलींनी फक्त 7च्या आत घरात आणि मुलींनी फक्त एवढंच करायचं, किंवा त्यांना ते ब्लेम केलं जातं की तू लहान कपडे घालते, किंवा असं ते एन्व्हायरमेंट क्रिएट केल्यामुळे पोरं सुद्धा बोलू नाही शकत पेरेंट्स सोबत. तो एन्व्हायरमेंट क्रिएट घरातूनच क्रिएट नाही केलेला आहे. घरी जर का एक मुलगी समजा तिच्यासोबत काही झालंय तर घरी येऊन ओपनली आपल्या आईसोबत वडिलांसोबत हे डिस्कस करू शकली पाहिजे. तर त्याच्यासाठी ती एन्व्हायरमेंट आपल्याला सेफ एन्व्हायरमेंट पहिले घरातून सुरू करायची आहे. पेरेंट्सने कंटिन्युअस हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ देअर चिल्ड्रन, हे खूप गरजेचं आहे की कंटिन्युअस कॉन्व्हर्सेशन, की आज काय झालं, ओके कसं झालं, ओके काही प्रॉब्लेम झाला का, हे कंटिन्युअस कॉन्व्हर्सेशन हे असलंच पाहिजे. अवेअरनेस हे आपल्याला पोरांना दिलंच पाहिजे, कारण आता इवन लहान पोरं आता एक्सपोज्ड, म्हणजे आपण एक रिसोर्स अबंडंट सोसायटीमध्ये राहतोय की पोरांना फक्त मोबाईल घेण्याची देरी आहे, की त्यांना सगळं हाताशी आहे, फिंगर टिप्सवर आहेत सगळं त्यांच्या. आणि हा स्टडी केला गेला की ॲव्हरेज व्ह्यू ऑफ लाईक चिल्ड्रन व्ह्यूइंग पॉर्न इज 8 years. 8 वर्षाची पोरं पाहतात आहेत पॉर्न, त्यांना एक्सपोजर आहे त्या गोष्टीचा. तर आपल्याला ॲज पेरेंट्स हे फर्स्ट एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे की सो दॅट द चाइल्ड इज कम्फर्टेबल टू शेअर, राईट. पोरं भीतीने शेअर नाही करत. तर फर्स्ट एन्व्हायरमेंट आपल्याला घरी क्रिएट करायचं आहे. आउटसाइड एन्व्हायरमेंट ऑफकोर्स पेरेंट्सनाच हे पाहायचंय की कोणासोबत आपले पोरं राहतात आहेत. इज द कंपनी गुड, राईट. कंपनी पोरांची व्यवस्थित आहे की नाही. आपल्या युजली काय होतं की आता कारण असंच झालंय की बोथ द पेरेंट्स आर वर्किंग आणि त्यामुळे एक लहान पोर आहे घरी, त्याच्यावर इग्नोर केल्या जातं, त्याच्या गोष्टी निग्लेक्ट केल्या जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा इनर चाइल्ड वुंड्स इतके वाढलेत आता, बिकॉज द पेरेंट इज नॉट इमोशनली अवेलेबल टू द चाइल्ड. आणि इमोशनल अवेलेबिलिटी ही इतकी मोठी गोष्ट आहे ना
अक्नॉलेजमेंट ऑफ वॉट एव्हर द चाइल्ड हॅज गॉन थ्रू, ती एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे पेरेंट्सनाच ही पहिली स्टेप घ्यायची टू क्रिएट दॅट नॉर्मल एन्व्हायरमेंट अँड देन लुक ॲट की कुठे जात आहे आपलं पोर, कोणत्या सहवासात आहे आपलं पोर, राईट. आणि देन इट कम्स की एक सोसायटी म्हणून आपण काय करू शकतो, ॲज अ सोसायटी आपण काय हे करू शकतो. आणि येस, आणि वन मोर थिंग इज, जर का तुमच्या घरी मुलगा असेल तर त्या मुलाला पहिले शिकवा की रिस्पेक्टिंग अ गर्ल, रिस्पेक्टिंग अ वुमन, व्हॉट इट लुक्स लाईक. आज काय होत आहे की वडील आईला मारतात, त्यामुळे जर का मुलगा असेल घरी, ही इज गोइंग टू लर्न द सेम की बाईला काय मारू शकतो आपण, काहीही कसंही ट्रीट करू शकतो. जर का हे अवेअरनेस झालं ना, जर का आपल्या पोरांना आपण रिस्पेक्ट करणं शिकवलं, तर पोरींना सेफ्टीची गरज, म्हणजे प्रोटेक्शनची गरज नाही पडणार. सो द फर्स्ट थिंग इज पेरेंट्स नीड टू बी, इनफॅक्ट पेरेंट्स विथ अ बॉय चाइल्ड नीड्स टू बी मोर अवेअर. म्हणजे अगदी मी म्हणेन इक्वालिटी पासून मुलांना ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या जातात ना, जा शेजारच्या वाणी आवाण्याच्या कडून हे घेऊन ये, तसं नाही. मुलीला काय सांगितलं, थोडीशी भांडी राहिली किंवा गादी घाल किंवा ज्या काही हाऊस होल्ड चोर्स, पण मुलांना तिथेच सटल वेगळं फरक येतो. त्यामुळे आता आम्ही जेव्हा काही वस्ती पातळीवर वगैरे जेव्हा सेशन्स घेतो, तेव्हा मुलांना जर विचारलं की तुमच्या बहिणी काय काम करतात घरात, तर ही सगळी कामं सांगितली जातात आणि तुम्ही काय करतात ती वेगळीच असतात. म्हणजे बाहेर मी ना पटदिशी सायकलवरनं जाऊन हे घेऊन येतो किंवा इलेक्ट्रिक बल्ब मला आईचं, त्यांच्यामध्ये ऑलरेडी मेंटली ही मुलींची कामं, ही मुलांची कामं, त्यामुळे मुली कुठेतरी इक्वल नाही. तर आता आपण म्हणू तर अगदीच बेसिक गोष्ट आहे इक्वल, पण तेव्हापासून आपण जे म्हणतोय ना की तेव्हापासून ट्रेनिंग करायला सुरुवात. ऑब्जेक्टिफिकेशन का झालंय, कारण हा आपल्याकडे प्रथाच नाहीये मुलांना काही वेगळं सांगायचं. 7च्या आत मुलीने घरी यायचं, मुलग्याला सांगितलं जातच असं नाही. हल्ली तेच लोकांना समजायला पाहिजे, मुलगे पण तितकेच डेंजरमध्ये. लैंगिक अत्याचार हा मुलांबरोबर होऊ शकतो आणि त्याचे परिणाम अतिशय तितकेच किंवा अति जास्त वाईट मुलांवर होतो, कारण ते जास्त बोलत. एक म्हणजे जेव्हा अशा प्रकारची घटना घडलेली असते तेव्हा त्या मुलाच्या पुढच्या ह्याच्यामध्ये काय काय बदल दिसतात, म्हणजे पुढच्या एकंदर सगळ्या बिहेवियर पॅटर्न मध्ये किंवा त्याच्यामध्ये, आणि मग हिलिंग कसं करायचं ते आपण पुढे. तर आमच्याकडे जेव्हा म्हणजे आम्ही जे सत्रामध्ये सांगतो, तर मूल फिजिकली तुम्हाला अंगावर, त्याच्यानंतर इमोशनली म्हणजे मुलं जसं आता म्हणाले की बाहेर जात नाहीत, सोशली कट ऑफ करून टाकतात. डिप्रेशन इव्हन नॉर्मल कॉमन माणसाला दिसतं की त्याच्यानंतर त्यांना असं पण वाटतं की आपली आई आणखी विश्वास ठेवणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी अगदी दिसतात. त्याच्यानंतर जे लॉंग टर्म आहे, मुलं बरेचदा काही मुलं गुन्हेगार बनतात, कारण त्यांना असं वाटतं की मी राग असतो माझ्या बरोबरच का, आणि मग मी पण असंच सोसायटीवर समाजाने मला असं वागवलंय, मी पण, त्यामुळे राग, गुन्हेगारीची प्रवृत्ती, सिगरेट. प्रत्येकदा जेव्हा काउन्सिलिंगसाठी मुलं येतात तेव्हा तो दारू पितोय किंवा सिगरेट ओढतोय, पण रूट कॉज जर हळूहळू बघायला की मला विसरायचंय, माझ्याबरोबर जे झालं ते मला विसरायचं, त्यामुळे ॲडिक्शन्स होऊ शकतात. मग ते अल्कोहोल असो, ड्रग्ज असो, पॉर्नची ॲडिक्शन असो. पॉर्न बघण्याची जेव्हा त्यांना ते सांगायला लागतं की पॉर्न बघणं का चुकीचं आहे, त्याच्या ॲडिक्शनने तुमच्या सगळ्या जीवनावर कसा परिणाम होतो ते होऊ शकतं. आणि जे आता सांगितलं की पुढच्या आयुष्यामध्ये ट्रस्ट, कोणाचाच विश्वास नाही, त्यामुळे सगळ्या रिलेशनशिप गोंधळतात. तुम्ही कामाच्या ठिकाणी कलिग्स बरोबर ट्रस्ट नाही, त्यांच्याबरोबर नीट बोलू शकत नाही. मॅरिटल रिलेशनशिप लग्न झालं तरी नवऱ्यावर ट्रस्ट ठेवता येत नाही, आणि त्यामुळे सगळीकडे ते गोंधळ. तर जसं काउन्सिलिंग आम्ही म्हणतो की इमिजिएट काउन्सिलिंग फर्स्ट, जे आमच्या केस वर्कर जातात ते इमिजिएट काउन्सिलिंग, तू काय ते सांगतेस ना
तेच बरं झालं मला हे सांगायला खूप धैर्य लागतं. व्हेरी ब्रेव्ह, गुड यू म्हणजे त्याच्यात तुझं चुकलं नाहीये. तर त्याच्यामध्ये गिल्ट, बरं झालं सांगितलं, आणि आपण ह्याला मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करतो. आपण जाऊया मुलाला खेचून चला कुठे झालं काय झालं. मुलांना तुम्ही परत त्या सेम ह्याच्या त्या रिक्षावाल्याने केलं, त्याच्या समोर जाऊन उभं केलं. तो म्हणाले काहीतरी काय बोलतोय, मी कधी केलं होतं असं. सो लहान मुलाला घाबरून जायला, तर तसं न करता आम्ही टीचर्सना आणि पेरेंट्सना सगळ्यांना सांगतो की फर्स्ट तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह द्या, की बरं झालं सांगितलं, तुझ्याबरोबर जे झालं ते चुकीचं आहे, तुझी त्याच्यात काही चूक नाही. सो हे सांग, आणि मग लेटर ऑन काउन्सिलिंग ॲट एव्हरी स्टेज. आपण सांगेलच आत्ता तुम्ही काउन्सिलिंग केलं तरी ते परत केव्हा तरी मेमरीमध्ये येतं, ट्रिगरच. ट्रस्टवरनं, ट्रस्ट हा फॅक्टर, आपण तर ट्रस्ट या चित्रपटाचा मला विशेष उल्लेख करावा लागेल. मला तर अगदी म्हणणं आहे की सगळ्या मुलींनी, म्हणजे मुली मुलगा कोणी असो, त्याच्या आईवडिलांनी हा चित्रपट बघितला पाहिजे. म्हणजे मी माझ्या मैत्रिणीबरोबर बघितला तेव्हा आम्ही दोघी म्हणालो होतो की आमच्या दोघींच्या मुली टीनेजर होत्या तेव्हा, आणि आम्ही म्हणालो की, म्हणजे ती म्हणाली मुलींबरोबर नको बघायला. म्हटलं नाही, उलट माझं म्हणणं आहे मुलीबरोबर बघूया, त्यांना कळू देत काय. तेव्हा माझी मुलगी तिथे नव्हती, तिची होती, आम्ही बघितला एकत्र. त्यानंतर मी आल्यानंतर पुन्हा माझ्या मुलीबरोबर तो चित्रपट पुन्हा बघितला. त्याला कारण असं की जसं एखादा गुन्हेगारी घडते, एखादा लैंगिक अत्याचार घडतो, ती एक प्रोसेस आहे, त्यामध्ये तो ओढला जातो. ते असं अचानक नाही होत. अचानक होणारे काही वेगळे इन्सिडेंट्स ते पण असतात, पण हे तर तो असा लॉंग टर्म ओढला जातो. आणि त्यानंतर त्या गुन्हेगाराला शिक्षा वगैरे वगैरे त्यासाठी सगळं कुटुंब प्रयत्न करतं, पोलीस प्रयत्न करतात, व्यवस्था प्रयत्न करते. आणि त्यावेळी ती मुलगी जी आहे, जिच्यावरती हे झालेलं आहे, ती लपून जेवत नाहीये नीट, आणि मग ते लक्षात आल्यानंतर ती आई पुन्हा उभी राहते आणि ती त्या वडिलांना येऊन हलवते आणि म्हणते ठीक आहे, तुला त्या माणसाचा बदला घ्यायचा घे, बट डू यू इव्हन रिअलाइज युअर डॉटर नीड्स यू. की तो जो घरातला आश्वासक पुरुषांनी पण दिलेला विश्वास. तर अपूर्वा, मला तुला हे विचारायचंय की काय नंतर हिलिंग करण्यासाठी, की संवादातून जाणून घेणं हा एक भाग झाला, पण त्यांच्या डीपर लेवलला, त्यांच्या आत कुठेतरी जे लपलेलं आहे ते बाहेर काढून टाकण्यासाठी आणि त्यांना सामान्य अवस्थेला आणण्यासाठी तू काय पालकांना सल्ला देतेस, किंवा त्या मुलांची कसं बोलतेस काय? सो बिफोर आय शेअर दॅट, मला एक लाईक ट्रू रियालिटी सांगायची आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एक डिक्टेटर होता ज्याने खूप लोकांना मारलेलं आहे, अडॉल्फ हिटलर, राईट. आता त्या एक्स्ट्रीम लेवलचं, जसं आता टेररिझम झालं, जसं हे डिक्टेटरशिप झालं, अडॉल्फ हिटलरने जे केलं, आणि comparing to what happened with these girls, right? I think it's on the same lines. आपण ते का नाही पाहत तो एक वेगळा प्रश्न झाला. But then where I'm coming from, I'll just let you know. अडॉल्फ हिटलर हा असा होता जो भलेही त्याने जे केलं ते केलंच, and I'm not discounting की त्याने काय केलं ते वाईट केलं, but then लहानपणी त्याच्यासोबत खूप मारलं गेलं त्याला, chronically beaten, toxically shamed by his own father, who was an illegitimate son of a Jewish. आणि त्यामुळे त्याचा तो राग ज्यूइश बद्दलचा तो अडल्टहुड मध्ये आला. जसं आपण हिलिंगची गोष्ट करतोय, राईट, इट इज नॉट जस्ट ॲट दॅट स्टेज, बट अडल्ट होऊन तुम्ही काय बनताय, बिकॉज आपले जे पण एक्सपिरियन्सेस आहेत ते आपल्याला शेप करत असतात, राईट. आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं विचार केला पाहिजे, राईट. तर अडॉल्फ हिटलरने ते मोठं झाल्यावर ते जे केलं, इट हॅज सम काइंड ऑफ रिझन बिहाइंड इट, राईट. सो अडल्टहुड मध्ये काय होतं ते तर आपण ऑफकोर्स ताईंनी सांगितलंच आहे की आपल्याला रिलेशनशिप चॅलेंजेस येतात, ट्रस्ट इश्यूज येतात, करिअरमध्ये आपण सफर करतो, मनी वाईज आपण ग्रो नाही करत, आणि देर आर ट्रॉमा रिस्पॉन्सेस दॅट वी गो थ्रू, फाईट, फ्लाईट, फ्रीज, हे सगळे ट्रॉमा रिस्पॉन्सेस येतात आपल्या आयुष्यात. बट आत्ता जे झालंय, त्या 4 वर्षाच्या पोरींसोबत झालं, किंवा 5 वर्ष, किंवा 18 वर्ष,
हाऊ टू स्टार्ट द हिलिंग प्रोसेस, राईट. सुरुवात तिथूनच होणार आहे. सो सुरुवात कशी करायची आहे? पहिली गोष्ट जसं ताईने सांगितलं की यू हॅव टू बी पॉझिटिव्ह. त्यांना सांगितलं पाहिजे की इट्स ऑल गुड, म्हणजे जे तू सांगितलं ते बरोबर केलंस, तू खूप चांगलं केलंस. इनफॅक्ट अक्नॉलेजिंग देम की तू एकदम प्रॉपर डिसिजन घेतलेला आहे. नाव बऱ्याचदा काय होतं ना की पेरेंट्सना ते दाबून आपलं थॉट प्रोसेस असतं की सारखं कशाला विचारायचं पोरांना, राईट. पण त्या पोरीसोबत त्या पोरीच्या डोक्यात काय विचार चालू आहे ते आपल्याला माहिती नाही. तर हा माइंडसेट आपल्याला चेंज केला पाहिजे, रादर दॅन हायडिंग इट की हा झालं, आपण आता डिस्कस नाही करू किंवा आपल्याला बोललं नाही पाहिजे या गोष्टीबद्दल. इनफॅक्ट हे उलट केलं पाहिजे आपल्याला. इनफॅक्ट जनरलाइज नॉर्मलाइज ह्याच्या वेने आपल्याला ते डिस्कशन केलं पाहिजे पोरींसोबत की नक्की काय झालं बाळा. आणि ते दॅट इज द वे टू हील. दॅट इज द फर्स्ट स्टेप टू हील. की आपण जेव्हा ती मुलगी बोलते की आई असं असं झालं, मग नंतर त्याने असं केलं आणि तसं केलं, दॅट फॉर हर इट इज जनरलायझिंग. एक टर्म आहे कॉर्पस डिलेक्टाय, म्हणजे विदाउट अ बॉडी देर इज नो मर्डर, राईट. जेव्हा ती व्यक्ती बोलून ते व्यक्त करत असते आणि तिला समोरून आत्मसात केलं जातं किंवा अक्नॉलेज केलं जातं की हा तुझं बरोबर आहे आणि ओके दिस इज व्हॉट हॅपन्ड अँड दिस इज रियालिटी. जेव्हा ते रियालिटी तिला समजते, शी इज ऑटोमॅटिकली हिलिंग फ्रॉम इट, राईट. आता जर का 4 वर्षाची पोरगी आणि तिला समजा सांगितलंच नाही किंवा बोललंच नाही त्या मुलीसोबत, तर काय होणार आहे? इव्हेंच्युअली शी इज गोइंग टू होल्ड, शी इज गोइंग टू सप्रेस की माझ्यासोबत जे होतं ते वाईटच होतं, राईट. 5 वर्षाची होईल, 10 वर्षाची होईल, मे बी दॅट सेम थिंग कॅन रिपीट विथ हर, राईट. आणि ताई तू सांगू शकते द प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग इट ऑल ओव्हर अगेन. दॅट वन अँड द सेकंड, दॅट जर मुलगी असतील किंवा इव्हन मुलगी, तर देम बिकमिंग अब्युजर्स. करेक्ट, करेक्ट. इज अनदर लॉंग टर्म इफेक्ट. कारण त्यांना असं वाटतं एकतर मला माझ्याशी का झालं, दुसरं की हेच आहे, असंच असतं, कारण असं त्यांना सांगितलं जातं अब्युजर. तर त्याच्यामध्ये जे आपण हिलिंग म्हणतो ना, त्या गिल्टवर परत 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 काम करणं खूप महत्वाचं. कितीदाही तुम्ही सांगा तुझी चूक नव्हती, तू सांगितलंस ते बरोबर. सो त्याच्याबद्दल नंतर अजूनच टॅबू ठेवायचा आणि बोलायचं नाही. म्हणजे असं नाही की ते खोदून खोदून इन्सिडेंट बद्दल विचारायचं नाही, कारण मग ते रिव्हिजिट होतं. पण वाटतं काय झालं मला लक्षात येतं, पण तुला आता काय वाटतंय, त्या वाटण्यावर त्या इमोशनवर काम करायचं, जसं काउन्सिलर्स करतात. मग ते जे काय वाटतंय ते जर गिल्ट असेल ते गिल्टवर काम करतील, किंवा भीती असेल त्या फिअरवर काम करतात. सो तो भाग जो हिलिंगचा असतो. आणि जो राग स्पेशली पेरेंट्सना असतो की जस्टिस पाहिजे, समाजाला पण जस्टिस पाहिजे, तर तिथे कुठेतरी आमच्यासारख्या लोकांनी मुलांवर फोकस करायचं. की मुलांना काय पाहिजे, त्यांना हिलिंग पाहिजे, त्याला नॉर्मल यायचं. की आता ती मुलगी बाहेर पण पडू शकत नसते, एवढा त्या शाळेत जाणाऱ्या घाबरणारच आहे. आणि आता शाळेचाही राग असणार आहे त्यांच्यावर. म्हणजे किती म्हणलं तरी वी ऑल आर ह्युमन, सगळी माणसंच आहेत. आणि त्यांच्यावरती आमच्या संस्थेची बदनामी, म्हणजे अनेक पैलू आहेत त्याला सगळ्या गोष्टी. राग असू शकेल एक, नाही तर त्यांना अगदी वेगळं वागवलं जाईल, वेगळं वागवलं. त्यामुळे त्यांना ते परत त्याच हे होतील, म्हणजे गुन्हेगारही त्या ठरतील. असं खूपदा असं होतं, मुलांना वाटतं की आपणच गुन्हा केलाय ज्या पद्धतीने वागवलं जातं. हा जो रिपोर्ट तुम्ही तयार केलेला आहे, अॅन्युअल रिपोर्ट, याच्यातले काय नेमके हायलाइट्स आहेत की जे आता बेसिकली जे आपण आता बोललो की आमचं प्रिव्हेन्शनचं काम किती चाललंय, किती लोकांपर्यंत आम्ही पोहोचलोय, ते सगळं आहे. आणि आमच्या ज्या हिलिंग प्रोसेसेस आहेत त्या आम्ही आता जी काही मुलं असतात, आमच्याकडे जी मुलं येतात की वेगवेगळ्या स्तरात, काही मुलं जी अशी मुली अशा असतात की त्यांचे, आता एका मुलीबरोबर मध्ये काही वर्षांपूर्वी बातमी होती की वडिलांनी बलात्कार केला, भावानी बलात्कार केला, नंतर आजोबांनी केला एका मुलीवर. आणि त्याच्यातले 1 जण अटकेत आहे, पण बाकी नॉर्थकडची फॅमिली होती ते सगळे निघून गेले. आणि ह्या मुलीला आम्ही संस्थेत ठेवलं. अशा बऱ्याच मुली असतात की ज्यांना कोणी नसतं किंवा त्यांना परत जायचं नसतं किंवा परत जाऊन त्या सेफ नाही राहत. पण मग त्या जेव्हा संस्थेमध्ये असतात तिथे त्यांना हिलिंग द्यायला पाहिजे. तर त्या हिलिंगसाठी आम्ही काउन्सिलर्स तिथे जातात
किंवा त्याच्याबद्दलचा हा अहवाल आहे. आम्ही तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो. मग ते पेंटिंग असो, डान्स असो, ड्रामा असो, ज्यांच्यातून त्यांचे इमोशन्स बाहेर पडू शकते. कित्येकदा त्यांना त्यांच्यावर सेफ्टीचा प्रॉब्लेम असतो, त्यांची केस कोर्टात चालू असते, मग त्यांना जाता पण येत नाही बाहेर शाळा. बाकी मुलं संस्थेमधून बाहेर शाळेत जातात, मग त्यांच्याबरोबर संस्थेमध्ये काम करणं. सो हे जे सगळी आम्ही जे काय आमचं हा अहवाल आहे तो मागच्या 23-24चा. त्यामुळे त्याच्यावर काय काय जे केलंय त्याच्याबद्दल, आणि दर 2 वर्षांनी आम्ही असं अहवाल प्रकाशित करतात. आता जेव्हा हिलिंग हे होतं तर मुलं खरंच किंवा ज्यांच्यावरती अशा प्रकारचे काही अत्याचार झालेले असतात ते खरंच पूर्णतः बाहेर येतात का, असं मला विचारायचं आहे. आणि म्हणजे टेस्ट काय? सो माझे असे बरेच स्टुडंट्स, नाव आय वर्क विथ अडल्ट्स, जे लोक गेलेत ह्याच्यातून. सो 90% चान्सेस असतात की दे रिकवर, बिकॉज ॲज आय सेड राईट, विदाउट अ बॉडी देर इज नो मर्डर. दे गो थ्रू सर्टन प्रोसेसेस. एक प्रोसेस आहे ज्याच्यामुळे दे आर एबल टू ओव्हरकम इट. आणि त्यांचं मग they are separated, म्हणजे इट डझंट बिकम देअर आयडेंटिटी. लहानपणी जे झालं, इट इज नॉट नेसेसरी फॉर इट टू बिकम एन आयडेंटिटी, की माझ्यासोबत हे झालं. तर ते आयडेंटिटी शिफ्ट करण्यावर फोकस असतो, की काय आहे बाबा तुझी आयडेंटिटी काय आहे. इनिशियली ती आयडेंटिटी होती की नाही, माझ्यावर बलात्कार झाला, आय एम अ विक्टिम, बट दॅट इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू आय एम अ विक्टर नाव, राईट. आय एम एन एजन्सी माय सेल्फ. आणि त्यानुसार बिकमिंग प्रोएक्टिव्ह, बिकमिंग प्रोडक्टिव्ह अँड फोकसिंग ऑन द गोल्स or the things that you want to do in the future rather than focusing on the identity which you held on to, right? Because it's all about the identity that a child holds on to. म्हणून त्याच्यावर वर्क केला जातो. आणि it is definitely possible की healing through certain modalities, through certain processes आपण easily त्यांना बाहेर काढू शकतो. बट इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. इट कॅन नॉट हॅपन की 30 वर्षाचं जे माझ्यासोबत झालंय ते मी एका वर्षात काम करून झालं सगळं. ही हिलिंगची जी जर्नी आहे ना, ती लाईफ लॉंग जर्नी आहे, राईट. बिकॉज लाईफ लॉंग जर आपण कंटिन्युअस वर्क करत गेलं, इट्स नॉट जस्ट दॅट युअर हिलिंग फ्रॉम द पास्ट, बट युअर एम्पॉवरिंग युअर फ्युचर एज वेल. कारण तुम्ही इतके अवेअर होऊन जाता स्वतःबद्दल की ओके, इवन इफ आय एम गेटिंग ट्रिगर्ड, की मला आता एक ट्रिगर येतोय कोणत्या प्रकारचा. नाउ द ट्रिगर इज नॉट की कोणीतरी येऊन काहीतरी बोललं, दॅट इज नॉट द ट्रिगर. ट्रिगर इज वे बिहाइंड इन आवर चाइल्डहुड, राईट. की चाइल्डहुड मध्ये असं काहीतरी झालं आणि त्यामुळे आज मला हे फील होत आहे, राईट. सो त्या ट्रिगरवर वर्क केलं जातं. आणि जेवढे आपण पॅटर्न्स डिझॉल्व्ह करू तेवढं द क्वालिटी ऑफ द लाईफ इम्प्रूव्ह. इट्स अनपीलिंग. ऍब्सोल्युटली. आणि आपण आता सुरुवातीला जे सांगितलं की 4 लेअर जे सांगितल्या, तर मला पालकांसाठी मला तुला सांगायचं की पुन्हा एकदा तू त्या 4 लेअर सांगावा की त्यांचं कसं हे सगळं वेलबिंग करणं गरजेचं आहे आणि पालकांनी सुद्धा यावर कसं काम करणं गरजेचं आहे. राईट. सो बेसिकली 4 लेवल्सवर आपण जगत असतो, 4 रेल्म्स मध्ये राहत असतो. फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल, राईट. हे 4 रेल्म्स. आणि ह्या डिफरंट लेवलवर जर का डिस्टर्बन्सेस झाले आयुष्यात, की फिजिकल ट्रॉमा तर आपल्याला दिसून येतो की कोणी मारलंय, डोमेस्टिक अब्यूज झालाय किंवा सेक्शुअली अब्यूज झालाय, तर तो दिसून येतो, राईट. त्या लेवलवर जर का फिजिकल लेवलवर झालं तर हे 3 इम्पॅक्ट होणारच, राईट. जर का मेंटल लेवलवर झालं तर डिसऑर्डर्स क्रिएट होतात, राईट. जर का सेल्युलर लेवलवर झालं किंवा स्पिरिच्युअल लेवलवर झालं तर इट कॉजेस डिझीजेस, राईट. आणि समजा इमोशनल लेवलवर झालंय तर मग डिस्ट्रेस क्रिएट होतो. सो देर आर 3 Ds दॅट गेट लाईक क्रिएटेड. आणि ह्या 3 गोष्टींमध्येच आपण बऱ्याचदा अडकलेलो असतो. आयदर वी हॅव सम काइंड ऑफ डिझीज, सम काइंड ऑफ डिस्ट्रेस और सम काइंड ऑफ डिसऑर्डर, राईट. आणि ह्या 3 लेवलवर जर का आपले प्रॉब्लेम्स असतील तर मग लिव्हिंग अ हॅपी लाईफ, लिव्हिंग अ पीसफुल लाईफ ती तर दूरची गोष्ट झाली. आपला फोकस फक्त आपल्याला मेडिसिन घेऊन, औषधं घेऊन बरं करणं त्याच्यावरच जातो, राईट. सो पेरेंट्सना पहिली गोष्ट, आणि आपल्याला
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की आपल्या ज्या मनात गोष्टी आहेत, थॉट्स ज्या आहेत, तेच आपलं आउटर रियालिटी क्रिएट करत असतं. त्यामुळे पेरेंट्सना हे कॉन्शियसली, हे स्वतःसाठी, ॲट द सेम टाइम आपल्या पोरांसाठी हे वर्क करणं, इनर वर्क करणं, त्यामुळे पेरेंट्सना खूप गरजेचं आहे. सो दॅट ते आपलं ते जनरेशनल ट्रॉमा जे ते कॅरी करतात ते पास ऑन नको व्हायला. म्हणून हिलिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि या चारही लेवलवर हिलिंग होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट वी कॅन स्टॉप दॅट जनरेशनल ट्रॉमा. खूप अगदी अतिशय अर्थपूर्ण ज्याला म्हणता येईल, मिनिंगफुल असं ही चर्चा आहे. काय होतं बऱ्याचदा की इतक्या खोलवर आपण विचार करत नाही आणि त्यामुळे पुरुषी मानसिकता हा जो एक शब्द कॉइन झालेला आहे, ती पुरुषी मानसिकताच बदलण्याची गरज मुळात आहे. आणि जसं आपण बोलत होतो सुरुवातीपासून की जेव्हा तुमचा मुलगा हे आहे, आणि पुन्हा मी फेड डिस्युजाच्या त्या व्हिडिओकडे येईल, तिने सांगितलं की तुला बहीण, माता, आई, बहीण, बायको असं घरातलं कोणीतरी म्हणून नातं म्हणून नका बघू आमच्याकडे, एक समाज म्हणून, समाजातली स्त्री म्हणून आमच्याकडे, म्हणजे वी डोंट वॉन्ट अ प्रोटेक्टर आणि एव्हरीबडी इज नॉट अ फॅमिली मेंबर. पण एक्झाम्पल सांगतो, आम्ही एका वर्गात साधारण 9वी-10वीची मुलं होती, तर त्यांना विचारलं की मग आता काय करायला पाहिजे मुलींना प्रोटेक्ट. हो, म्हणजे मुली तुमच्या बहिणी आणि यांनी असं आपण करू नये. तर त्या एक मुलाने हात वर केला आणि तुम्हाला मुलींना बाहेरच पाठवू नका घराच्या. म्हणजे किती त्यांचं कंडिशनिंग झालं. त्या मग काय सेफ राहतील ना, घरात असल्या तर त्या सेफ राहतील, त्यांना बाहेरच पाठवू. किंवा ममता बॅनर्जी म्हणतात की मुली आजकाल खूप बाहेर असतात, मुली खूप बोलतात म्हणून. म्हणजे या पदावर गेलेली एक व्यक्ती जी स्वतः इतकी एम्पॉवर्ड, इतकी ताकदवार आहे, तिच्या हातात सगळी सिस्टीम आहे, त्या व्यक्तीचं सुद्धा एक डीप थिंकिंग. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या व्यक्तीला, कुठल्या राजकारण्याला पर्टिक्युलरली आपल्याला काही दोष नाही द्यायचा, पण आपल्या विचारांची जे धाटणी घडली ती धाटणी चुकीची आहे आणि ती बदलण्यासाठी आयांनी जास्त सतर्क होणं गरजेचं आहे, वडिलांनी सुद्धा जास्त सतर्क होणं गरजेचं आहे. कारण एका पुस्तकाचा मला उल्लेख पुन्हा करावासा वाटतो, तो म्हणजे हेडली अँड आय नावाचं एक पुस्तक आहे आणि ते महेश भट्टचं मुलगा राहुल भट्ट त्यांनी लिहिलेलं आहे की ज्या मुलांचे वडील आणि मुलगा अशी नाती चांगली नाहीयेत ते दहशतवादाकडे जाऊ शकतात. हेडलीनी राहुल भट्टला पकडलं आणि तो तेच घेण्याचा प्रयत्न केला, कारण महेश भट्ट आणि त्याच्या पत्नीमधले, म्हणजे राहुलच्या आईमधले जे संबंध होते ते ताणलेले होते आणि जिथे फादर फिगर नाहीये तिथे म्हणजे मुलग्यांना ज्या ज्या धोके आहेत, लैंगिक अत्याचार हा एक भाग झाला, सामाजिक त्यांचं हे हा एक भाग झाला, पण ते अगदी अतिरेक्याशी संपर्क येऊ शकतो आणि अतिरेक्यांना माहिती असतं की ही याच्या आयुष्यातली व्याख्या आहे. बहुतांश वेळा जी मुलं अशा पद्धतीने अगदी देश विघातक कृत्यापर्यंत पोहोचतात त्यांच्या मध्ये कुठेतरी हे गरजेचं आहे. म्हणजे संवेदनशीलता मुलग्यांची वाढवणं, कारण हे मुलगे हे भविष्यातले पिता आहेत. बिलकुल. तर फायनल वर्ड आय टेक इट फ्रॉम यू आजच्या चर्चेतलं. फायनल वर्ड, आपण सगळाच समाज, सगळ्या समाजावर ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना सेफ ठेवायला पाहिजे. जसं आता म्हणतो तसं प्रोटेक्ट ही वेगळी गोष्ट आहे. त्यांना सेफ्टी रूल्स द्या, त्यांना सेफ्टीबद्दल शिकवा, त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवा. नुसता अभ्यास आणि होमवर्क करणं हा कम्युनिकेशन नाही, तर त्यांच्याबरोबर रोज काय झाले, त्यांना काही त्रास होतोय का, त्यांच्या वागणुकीमध्ये बदल झालेत का, याच्यावर लक्ष ठेवा. जर तुम्हाला लक्षात आलं की त्यांना काही झालेलं आहे, काही लैंगिक अत्याचार झालाय, तर त्याच्यावर कशा तऱ्हेने रिॲक्ट व्हा, तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. पहिली गोष्ट, त्यांना गिल्टी वाटू नका. तू बाहेर गेलीस, तू असेच कपडे घालते म्हणून झालं, हे न बोलता त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि कायदा आहे तो म्हणतो की प्रत्येक नागरिकाने, जर तुम्हाला कळलं की असं कोणाचे तरी होत आहे आणि तुम्ही रिपोर्ट केलं नाही, तर तुम्ही पण गुन्हेगार. त्यामुळे आपल्याला जर आजूबाजूला असं दिसत असलं, वाटत असलं, तर संस्थांना कळवा, पोलिसांकडे कळवा. कुठल्या सोसायटीत असाल तर सोसायटीच्या कमिटीची मदत घ्या, पण त्याच्यावर काहीतरी आम्ही तिथले नाहीच असं न करता मुलांना आपण सेफ, आपल्या मुलांना, सगळ्याच मुलांना नुसताच जस्टिससाठी मागणी न करता रिस्पॉन्सिबल नागरिक राहा. अगदी बरोबर आहे. तर जबाबदार नागरिक
बघ्याची भूमिका न घेता काही वेळा थेटपणे त्या त्या यंत्रणांशी संपर्क साधणं, गप्प न बसणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं यातून मला जे वाटतंय ते संवाद, सगळ्या स्तरावरचा परस्पर संवाद जो हरवत चाललेला आहे तो निर्माण होणं गरजेचं आहे. त्यातून हे प्रश्न जे आहेत त्यांच्यावर चर्चा होणार आहे आणि भविष्यामध्ये जे काही गुन्हेगार घडू शकतात, जे काही डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात, मानसिक आजारांचे बळी पडू शकतात, हे सगळं कुठेतरी आपण बऱ्याच प्रमाणावर थांबवू शकू असं मला वाटतं. तुम्ही दोघी जणी या चर्चेत सहभागी झाला, खूप खूप धन्यवाद. तुमचं काय म्हणणं आहे दर्शक हो? तुमच्या आजूबाजूला असे कुठले अनुभव आहेत? तुम्हाला काय वाटतं की या एक जी पूर्ण समाजातली एक जी व्यवस्था आहे ती सगळ्यांसाठी, स्त्री पुरुषांसाठी, मुलांसाठी, बालिकांसाठी सुरक्षित करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत ते जरूर आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.